म्हसावत पोलिसांची मोठी कारवाई। 3 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सिंधी दिगर गावात म्हसावत पोलिसांनी धाड टाकून तब्बल 3,16,800 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी एका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सिंधीदिगर गावातील एका घरामागील झोपडीत छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान मोटू हुकार पावरा राहणार सिंधीदिगर तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याने कोणतेही पास किंवा परवाना नसताना विदेशी दारूचा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवला असल्याचे आढळून आले। छाप्यात 55 खाकी रंगाचे बॉक्स जप्त करण्यात आले। प्रत्येक बॉक्समध्ये 48 प्लास्टिकच्या 180 ml क्षमतेच्या रॉयल ब्ल्यू व्हिस्की कंपनीच्या बाटल्या आढळून आल्या। जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत 3,16,800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत दिवल्या वसावे यांच्या फिर्यादीवरून म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणसिंग सनेर करीत आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई साबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणसिंग सनेर, पोलीस नाईक अजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल राकेश पावरा, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल वसंत वसावे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश पावरा यांच्या पथकाने केली। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।